नमस्कार. साप्ताहिक राशी भविष्य पुढील आठवड्याचे 21 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर या भागामध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. सांगितल्याप्रमाणे 21 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत म्हणजे टोटल 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य पुढील आठवड्याचे आपण येथे बघणार आहोत. साप्ताहिक राशी भविष्याची गणना मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्त्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल. जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या 7 दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही. थोडक्यात हे एक मार्गदर्शन आहे. त्या मार्गदर्शनाचा आपण अवश्य वापर करावा. मेष मेष ही राशी चक्राच्या 12 राशींपैकी पहिली रास. मेष राशीवर मंगळ ग्रहाची मालकी ही अग्नितत्वाची रास आहे. मेंढ्यासारखा राशीस्वामी मंगळ अग्नितत्व उग्र स्वभाव असे या राशीतल्या लोकांचे वर्णन दर्शविते. खाली दिल्याप्रमाणे ही येणारी चरणाक्षरे आहेत. आरोग्याच्या दृष्टीने हा सप्ताह तुमच्या आरोग्यासाठी सामान्यपेक्षा थोडे उत्तम राहणार आहे. आर्थिक दृष्ट्या हा सप्ताह धन संबंधित गोष्टींसाठी तुम्हाला सामान्यपेक्षा उत्तम फळांची प्राप्ती करवेल. या राशीतील नोकरी पेशा जातकांना या काळात तुमच्या कामाच्या अनुसार उन्नती मिळेल. सोबतच बऱ्याच जातकांच्या वेतन वृद्धीची शक्यता बनत आहे. अशात या उत्तम वेळात योग्य लाभ घेऊन प्रत्येक संधीने धन कमावण्याकडे आणि आपले प्रयत्न करत राहा. या सप्ताहात कुटुंबात प्रेम, मेळजोड आणि परस्पर जोडणीत उत्तम वाढ होण्याचे योग बनताना दिसत आहे. यासोबतच काही ईमेल किंवा संदेश कुटुंबासाठी आनंदाची वार्ता आणेल. या कारणाने तुम्ही आपल्या पूर्ण कुटुंबांसोबत मिळून हसताना दिसाल. आपण आपल्या क्षमतांना पाहून नेहमी अहंकारी होतो. यामुळे आपण आपल्या क्षमतेपेक्षा जास्त कार्याची जबाबदारी आपल्यावर घेतात. तसेच काही या सप्ताहात तुम्ही करताना दिसाल. यामुळे तुम्ही काही एक कार्य करण्याच्या ऐवजी प्रत्येक काम करून स्वतःला खूप वाईट अडकवून घ्याल. या सप्ताहात शक्यता आहे की तुम्ही ज्या परीक्षेसाठी पूर्वीपेक्षा अधिक मेहनत करत होते त्यात तुम्हाला इच्छानुसार परिणाम मिळू शकतील. यामुळे तुमच्या घरात तुमच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याचे योग बनत आहेत. उपाय नियमित 19 वेळा ओम भूमिपुत्राय नमःचा जप करा. उपाय नियमित 19 वेळा ओम भूमिपुत्राय नमःचा जप करा. पुढील राशी वृषभ. वृषभ ही राशी चक्राच्या 12 राशींपैकी दुसरी रास. जन्मकुंडली 2 आकड्याने दर्शवतात. वृषभ ही रास चंद्राची आहे. वृषभ राशीवर शुक्र ग्रहाची देखील मालकी आहे. ही रास कष्टावपणा, सोशितपणा, सतत कार्य करण्याचे दमक व दीर्घोद्यम हे बैलाचे नैसर्गिक गुण दर्शवतात. या सप्ताहात तुम्हाला आपल्या दृष्टीमध्ये सकारात्मक घेऊन जी धुंद तुमच्या चारही बाजूंनी आहे त्याला स्वतःच आपल्या प्रयत्नाने सरकण्याची आवश्यकता असेल. कारण तुम्हाला या गोष्टीला समजण्याची आवश्यकता असेल की हीच धुंद तुमच्या प्रगतीला बाधित करत आहे. म्हणून ही वेळ त्यातून बाहेर निघून काही उत्तम करण्याची आहे. या सप्ताहात तुमच्या आर्थिक जीवनाची स्थिती चांगली सांगितली जाऊ शकत नाही. या पूर्ण सप्ताहात तुम्हाला धनसंबंधित काही समस्यांना सामना करावा लागेल. सोबतच तुम्ही या काळात बचत करण्यातही असमर्थ असाल. यामुळे मानसिक तणाव वाढेल. या सप्ताहात तुम्ही कौटुंबिक शांतता बनवण्यासाठी आणि सदस्यांसोबत आपले संबंध उत्तम ठेवण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न कराल. परंतु तरीही तुम्हाला सदस्यांचे योग्य समर्थन मिळणार नाही. म्हणून या काळात तुम्हाला काही अनुभवी व्यक्तीसोबत काही समस्यांना घेऊन चर्चा केली पाहिजे. कार्यस्थळी ते सर्व लोक जे आपल्या यशाच्या आडवे येतात ते तुमच्या डोळ्याखालून जाताना तुम्हाला दिसतील. त्यामुळे तुमचे मनोबल वाढेल. सोबतच तुमचा आत्मविश्वासही वाढू शकतो. तुम्ही आधीपेक्षा जास्त गतीने प्रत्येक कार्याला पूर्ण करण्याकडे प्रयत्न करू शकाल. विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह सर्वात अधिक उत्तम राहणार आहे. कारण यावेळी तुम्हाला आपल्या मेहनतीचे फळ मिळेल आणि सोबतच बऱ्याच ग्रहांच्या कृपेने तुम्ही प्रत्येक परीक्षेत यश मिळवाल. पुढील राशी मिथुन. या राशीत उत्तम ग्रहणशक्ती आढळते. अभ्यासू वृत्ती, तरल बुद्धी, हास्य, विनोदी, खेळकर असा स्वभाव या राशीतील लोकांमध्ये दिसून येतो. बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरणशक्ती असे देखील मिथुन राशीच्या लोकांमध्ये दिसून येते. या सप्ताहात तुम्हाला आपल्या उत्तम आरोग्याचा लाभ घेण्यासाठी आपल्या अतिरिक्त ऊर्जेचा सकारात्मक उपयोग करावा लागेल. आता तुम्ही आपल्या या ऊर्जेचा चुकीच्या दिशेने वापर करून याची बरबादी करू शकतात. म्हणून तुमच्यासाठी एक चांगले असेल की तुम्ही आपले मित्र आणि घरातील लोकांसोबत वेळ व्यतीत करून किंवा त्यांच्यासोबत काही खेळ खेळून आपल्या ऊर्जेचा सदुपयोग करू शकतात. ही गोष्ट तुम्हीही चांगल्या प्रकारे समजता की याआधी आर्थिक स्थितीचा सामना करावा लागेल तर आधीपासूनच
सतर्क राहा आणि आपले धन संचय सुरू करून द्या. ही गोष्ट कळत असतानाही तुम्ही या सप्ताहात असे करताना दिसणार नाही. तुमच्या चंद्र राशीच्या बृहस्पती 12व्या भावात बसलेला आहे. यामुळे येणाऱ्या काळात तुमच्या जीवनात काही आर्थिक स्थिती उत्पन्न होईल. या सप्ताहात तुम्हाला घरातील लहान सदस्यांसोबत आपले संबंध उत्तम करण्यात यश मिळेल. यामुळे तुम्ही आपला मोठेपणा दाखवून आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न कराल. यासाठी तुम्ही समस्त कुटुंब कुठल्या यात्रेवर किंवा पिकनिकवर जाण्याचाही प्लॅन करू शकतात. या सप्ताहात तुम्ही आपल्या पूर्वमध्ये असलेल्या निलंबित कार्यांना वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी राहाल. यामुळे या राशीतील जातकांना या काळात पदोन्नती, वेतनवृद्धी आणि कार्यक्षेत्रात उच्च पद ही मिळण्याची शक्यता आहे. या सप्ताहात बऱ्याच विद्यार्थ्यांना आपल्या काही विषयांना समजण्यात समस्या होईल, परंतु यातून त्यांना आराम मिळण्यात यश मिळेल. अशा त्या काळात त्यांना निरंतर प्रयत्न करून आणि आपल्या धैर्याच्या प्रती सजग करण्याची आवश्यकता असेल. पुढील राशी कर्क. कर्क राशी या राशीत अध्ययनप्रिय, जलप्रिय, भावुक, कुशल, प्रबंधक, कल्पनाशील, योजना आखणारा, वफादार असे गुणधर्म कर्क राशीच्या लोकांमध्ये आढळून येते. या सप्ताहात तुम्हाला आर्थिक जीवनात भाग्याची साथ तर मिळेल, परंतु तुम्हाला या काळात काहीही गुंतवणूक करायची आहे तर वास्तविकतेचे आकलन करा आणि त्यानंतर गुंतवणूक करा. आपले धन अटकू शकते. तुमच्या चंद्र राशीच्या राहू 9व्या भावात उपस्थित आहे, म्हणून या सप्ताहात तुम्ही कुटुंबासाठी नवीन घर खरेदी करू शकतात. आपल्या जुन्या घराला सुंदर आणि व्यवस्थित करण्याचा निर्णय देखील घेऊ शकतात. अशात तुम्ही घरातील सजावटीवरही आपले काही धन खर्च कराल, म्हणून यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर काही फरक पडणार नाही. तर तुम्ही कुटुंबातील सदस्यांची मान प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी यशस्वी व्हाल. शक्यता आहे की तुमच्या निजी जीवनात चालत असलेल्या समस्या तुम्हाला बेचैन करेल. यामुळे तुमचा स्वभाव काहीसा चिडचिडा होऊ शकतो. यामुळे तुमचे करिअर ही प्रभावित होईल आणि तुम्ही कुठल्या कार्याच्या प्रती स्वतःला केंद्रित ठेवण्यात असमर्थ राहाल. यामुळे तुम्हाला येणारा काळ खूप समस्यांचा सामना करावा लागेल. बऱ्याच विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांची उपकरणे पाहून अनुपस्थिती जाणू शकते. यामुळे ते या आठवड्यात आपल्या कुटुंबियांकडून नवीन स्मार्टफोन किंवा लॅपटॉपची मागणी देखील करताना दिसतील. तथापि हे विसरू नका की आपले पालक आपले रक्त आणि घाम गाळून यापूर्वीच आपल्याला चांगले शिक्षण देत आहेत आणि आता आपल्या या मागण्यांनी त्यांचे आर्थिक बजेट बिघडू शकते. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त ओझे अ, टाकू नका. पुढील सप्ताहाचे सिंह राशीचे भविष्य. सिंह राशीतील लोक या राशीत प्रबळ पराक्रमी, महत्वाकांक्षी, अधिकारप्रियता, मोकळ्या मनाचा, उदार असे गुणधर्म सिंह राशीतील लोकांमध्ये आढळून येते. या सप्ताहात तुम्ही समाजातील बऱ्याच मोठ्या लोकांसोबत भेट करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न आणि ऊर्जेचा वापर करताना दिसाल. परंतु यावेळी तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे की सामाजिक गोष्टी वाढण्यापेक्षा तुमच्यासाठी आपल्या आरोग्याला प्राथमिकता देण्याची आवश्यकता आहे. म्हणून आपल्या ऊर्जेचा बचाव करून त्याला आपल्या आरोग्याच्या सुधारणेसाठी वापर करा. या सप्ताहात तुमची आर्थिक स्थिती बऱ्याच प्रमाणात सुधारेल, कारण यावेळी तुमचे आपले धन प्रत्येक प्रकारे संचय करण्यात यशस्वी व्हाल. या काळात शक्यता आहे की तुम्हाला आपल्या आर्थिक पक्षाला मजबूत करण्यासाठी काही मोठे निर्णय देखील घ्यावे लागतील. म्हणून प्रत्येक निर्णय घेताना घाईगर्दी करू नका. धैर्याचा साथ खूप समजदारीने करून कुठलाही निर्णय घ्या. या सप्ताहात कुटुंबात प्रेम, मेळजोळ आणि परस्पर जोडणीत उत्तम वाढ होण्याचे योग बघताना दिसत आहे. यासोबतच काही ईमेल किंवा संदेश कुटुंबासाठी आनंदाची वार्ता आणतील. या कारणाने तुम्ही आपल्या पूर्ण कुटुंबासोबत मिळून हसताना दिसाल. या सप्ताहात तुमच्या कार्यक्षमतेचा विकास होईल. त्यामुळे तुम्ही अधिकात अधिक रचनात्मक विचार करून आपल्या व्यापारात सुधारणेसाठी काही मोठा निर्णय घेऊ शकतात. तुमच्या या निर्णयाला तुमच्या घरच्यांसोबत तुमच्या कर्मींचा ही साथ मिळेल. यामुळे तुमच्यात आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही अधिक तेजीने उत्पादन करताना दिसाल. विद्यार्थ्यांना या सप्ताहात अशा प्रत्येक गोष्टींमध्ये स्वतःला करण्यापासून लांब ठेवायला लागेल. यामुळे त्यांच्या प्रतिमेसोबत त्यांच्या शैक्षणिक जीवनावरही नकारात्मक प्रभाव पडू शकतो, कारण या गोष्टी तुम्हाला तुमच्या धैर्यापासून भटकवू शकते. पुढील राशी कन्या. या राशीत दोहरे व्यक्तिमत्व, विद्वान, आलोचक लेख, निरंतर क्रियाशीलता, व्यावहारिक ज्ञान असलेले असे गुणधर्म कन्या राशीतील लोकांमध्ये आढळून येतं. या सप्ताहात तुम्हाला आपल्या दृष्टीमध्ये सकारात्मक घेऊन जी धुंद तुमच्या चारही बाजूने आहे त्याला स्वतःच आपल्या प्रयत्नांनी साकारण्याची आवश्यकता असेल. कारण तुम्हाला या गोष्टीला समजण्याची आवश्यकता असेल की ही धुंद तुमच्या प्रगतीला बाधित करत आहे. म्हणून ही वेळ
त्यातून बाहेर निघून काही उत्तम करण्याची आहे. धनाने जोडलेले कुठलीही जबाबदारी तुमच्या राशीच्या लोकांनी या सप्ताहात घेणे टाळले पाहिजे. कारण या काळात तुम्हाला बऱ्याच ठिकाणी अचानक धनप्राप्ती होण्याचे योग बनत आहे. परंतु तुम्हाला यावेळी धनाचा वापर करण्याच्या आधी चांगल्या प्रकारे स्वतःला प्रत्येक स्थितीसाठी तयार करण्याची आवश्यकता असेल. जर तुम्ही आपल्या कार्यक्षेत्रात किंवा आपल्या शिक्षणाच्या बाबतीत कुटुंबांपासून दूर राहतात, तर बऱ्याच प्रमाणात तुम्हाला या आठवड्यात या समस्यांनी मुक्ती मिळू शकेल. सोबतच तुम्ही आपल्या वाणीच्या बळावर या काळात लोकांना आपले बनवा असे कराल आणि त्यांच्या मनात प्रत्येक मतभेद दूर करून शांतता आणि सद्भाव स्थापित करण्यात यशस्वी व्हाल. या सप्ताहात तुमचे शत्रू आणि विरोधी बऱ्याच प्रयत्नांनंतरही तुम्हाला हानी पोहोचवू शकणार नाहीत. पोहोचवू शकतात. यामुळे तुमच्या कार्यस्थळी तुमची प्रतिष्ठा अधिक वाढेल आणि तुम्ही आपली मेहनत आणि कार्यक्षमतेच्या बळावर प्रत्येक विपरीत परिस्थितीलाही आपल्या पक्षात करण्यात यशस्वी होऊन निरंतर यशाकडे जाताना दिसतील. आधीच्या वेळात बऱ्याच कठीण मेहनतीमुळे या सतत तुमचे प्रयत्न यशस्वी होतील आणि मित्रांद्वारे तुम्हाला सन्मानित केले जाईल. या काळात तुम्हाला घर, कुटुंबात मान-सन्मान प्राप्ती सोबतच शिक्षकांकडून खूप कौतुक होईल. यावेळी तुमच्या मनात अहंकार येऊ देऊ नका किंवा तुमचे यश तुमच्यासाठी समस्या तयार करण्याची शक्यता दर्शविते. तुम्ही नियमित 11 वेळा ओम केतवे नमःचा जप करा. उपाय तुम्ही नियमित 11 वेळा ओम केतवे नमःचा जप करा. पुढील सप्ताहाचे राशी भविष्य तुळा राशी. तूळ या राशीवर शुक्र ग्रहाचा अंमल आहे. तूळ रास कुंडलीमध्ये 7 आकड्याने दर्शवितात. ही वायुतत्व असलेली रास चित्रा नक्षत्राचा 3रा व 4था चरण, स्वातीचे 4ही चरण, विशाखाच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय चरण मिळून ही राशी बनते. या राशीत खोजी, अन्वेषक, मास्टरमाइंड, आत्मविश्वासी, आकर्षक वाणी असे गुणधर्म तुळा राशीच्या लोकांमध्ये आढळून येतात. या सप्ताहात तुमच्या आरोग्यात सुधार पाहायला जाईल. या कारणाने खेळ आणि आउटडोअर गोष्टींमध्ये तुम्ही उत्साहाने भाग घेणे तुमच्या ऊर्जेचा परत एकत्र करण्यात आणि त्याच्या ऊर्जेने तुम्हाला उत्तम जीवन जगण्यात मदत करेल. घरात कोणी व्यक्तीच्या आरोग्याला घेऊन या सप्ताहात तुम्हाला आपले बरेच धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. परंतु यामुळे कुटुंबात तुमचा मान वाढेल आणि सोबतच तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत आपले नाते करण्यात यशस्वी व्हाल. या सप्ताहात तुमचे ज्ञान तुमच्या चारही बाजूने लोकांना प्रभावित करेल. खास करून या आठवड्यात तुम्ही आपल्या घराजवळ विपरीत लिंगीय व्यक्तीला आपल्या उत्तम स्वभावाच्या कारणाने आपल्याकडे आकर्षित करण्यात यशस्वीही व्हाल. कलेच्या दृष्टीने ह्या सप्ताहाची सुरुवात खूप उत्तम राहणार आहे. या काळात तुमच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग सुरू होईल. म्हणून असे करण्याच्या आधी आपल्या आई-वडिलांची संमती नक्की घ्या. अथवा नंतर त्यात आपत्ती होऊन तुम्हाला दुसऱ्यांसमोर कमीपणा येऊ शकतो. तुमचे साप्ताहिक राशी भविष्य संकेत देते की उच्च शिक्षण ग्रहण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही वेळ विशेष उत्तम राहील. कारण तुम्हाला या काळात प्रत्येक विषयांना समजण्यात मदत मिळेल. यामुळे तुम्ही आपल्या भविष्यासाठी काही मोठा निर्णय देखील घेऊ शकतात. पुढील सप्ताहाचे वृश्चिक राशीचे भविष्य. वृश्चिक ही राशीचक्रातील 8वी रास. या राशीचे चिन्ह विंचू आहे. या राशीत कायदा, जाणकार, गणक, समीक्षक, बुद्धिमान, निडर, प्रकृतीप्रेमी असे गुणधर्म वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये आढळतात. तुमची प्रतिरक्षा केंद्र यावेळी खूप कमजोर असेल. म्हणून आजारी होण्याच्या आधीच औषध घेऊन टाका. रोगप्रतिकार क्षमता यावेळी खूप कमजोर असेल, म्हणून आजारी होण्याच्या आधीच औषध घेऊन टाका. परंतु प्रत्येक समस्येचे स्वतःच घरीच इलाज करण्यापासूनही बचाव केला पाहिजे. आर्थिकदृष्ट्या तुमच्या राशीतील जातकांसाठी हा आठवडा बराच शुभ सिद्ध होणार आहे. अशात या काळात आपल्या प्रयत्नात थोडेही कमी येऊ देऊ नका. वेळ तुमच्या धनामध्ये वृद्धी करण्यासाठी प्रतिकूल ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी उत्तम संधी प्रदान करू शकते. या सप्ताहात कुटुंबात सामंजस्य बसवण्यासाठी तुमच्या जीवनासाठी तुमची मदत करेल आणि ते यासाठी तुमच्याकडे अधिक मदतगार सिद्धही होऊ शकेल. योग हे देखील बनत आहेत की तुम्हाला आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांकडून अचानक काही भेटवस्तूही मिळेल. या सप्ताहात अधिकतर ग्रहांची दृष्टी तुम्हाला भाग्याचा साथ देण्याचे कार्य करेल. या कारणाने तुम्हाला आपल्या करिअरमध्ये काही अभूतपूर्व आव्हाने आणि बाधांचा उत्तमरित्या सामना करणे आणि उन्नती प्राप्त करण्यात यश मिळू शकेल. जे विद्यार्थी उच्च शिक्षण ग्रहण करण्याचा विचार करत आहे, त्यांच्यासाठी हा सप्ताह मध्यभाग खूप चांगला राहील. या काळात तुम्हाला अधिक यश मिळेल.
कारण ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी उत्तम राहील. शनिवारी दिव्यांग लोकांना दही भात दान करा. उपाय असा आहे की शनिवारी दिव्यांग लोकांना तुम्ही दही भात दान करू शकता. पुढील राशी धनु. धनुराशी ही 9वी रास. या राशीत गुणग्राही प्रवृत्ती, अध्ययनप्रियता, सकारात्मक तथ्य, बुद्धिवादी, तर्क, लक्ष्य प्राप्तीसाठी तत्पर, आशावादी, परोपकारी वृत्ती, दिलदारपणा, न्यायीपणा, उदारपणा व समाजसेवा करण्याची वृत्ती असल्याचे दिसून येते. तुम्हाला चेहरा आणि गळ्याने जोडलेल्या आधीच्या समस्यांनी या सप्ताहात आराम मिळू शकतो. तथापि यासाठी तुम्हाला अधिक थंड पाणी पिण्यापासून बचाव केला पाहिजे. सोबतच फक्त आणि फक्त घरातील जेवण करून ताज्या फळांचे सेवन केले पाहिजे. तुम्हाला चेहऱ्याने जोडलेल्या समस्यांपासून बचाव केला पाहिजे. अधिकात अधिक पाणी पित राहा. या सप्ताहात परिस्थितीच्या सुधारामुळे तुमच्यासाठी घरगुती वस्तू खरेदीसाठी बऱ्याच प्रमाणात सहज राहील. या कारणाने तुमच्या घरातील व्यक्तीही तुमच्या सोबत आनंदित होतील. सोबतच तुम्हाला ही उत्तम प्रोत्साहन प्राप्त होऊ शकेल. या आठवड्यात आपले मन घरात काही बदल करण्यासाठी उत्सुक दिसेल. तथापि घराची शी संबंधित कोणतेही बदल करण्यापूर्वी किंवा निर्णय घेण्यापूर्वी उर्वरित लोकांची मते चांगल्या प्रकारे जाणून घ्या. अन्यथा आपण इच्छित नसले तरीही आपण टीकेला बळी पडू शकता. यावेळी सुरुवातीपासूनच कामाच्या संबंधित जबाबदाऱ्यांचा ओढा तुमच्यावर वाढू शकेल. तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल, परंतु या नव्या जबाबदाऱ्या तुम्हाला थोडा मानसिक ताण देऊ शकतात. अशा परिस्थितीत स्वतःला शांत ठेवत सर्व प्रकारच्या तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. या आठवड्यात आपल्या राशीच्या विद्यार्थ्यांना आपल्या आरोग्याबद्दल निष्काळजी राहू नये असा सल्ला दिला जातो. आपल्याला निरोगी राहण्यासाठी वेळोवेळी संतुलित आहार घेण्याबरोबरच आपला दररोजचा दिनक्रम सुधारण्याची आवश्यकता आहे. कारण शक्य आहे की यावेळी अयोग्य आरोग्यामुळे आपली शिक्षणाच्या गतीमध्ये अडथळा निर्माण होईल, जी आपल्या आगामी कोणत्याही परीक्षेत सहन करावी लागेल. पुढील राशी मकर. मकर ही 10वी रास. वृषभ आणि कन्या यांच्या बरोबरीने मकर ही देखील 3 पृथ्वी चिन्हापैकी एक आहे. मकर राशीवर शनी ग्रहाचे राज्य आहे आणि त्याच्या विरुद्ध चिन्ह कर्क आहे. या राशीत परोपकारी, प्रशासक, जमिनीवर चालणारे, कठोर, परिश्रमी असे गुणधर्म मकर राशीतील लोकांमध्ये आढळून येते. हा सप्ताह आरोग्याच्या दृष्टीने बरेच चांगले आरोग्य प्रदान करेल. तथापि थोड्याफार समस्या येत जात राहतील, परंतु तुम्ही काही मोठ्या आजाराचे शिकार होणार नाही आणि शारीरिक रूपात तुम्ही आधीपेक्षा उत्तम राहाल. या सप्ताहात तुम्ही सहजरित्या पैसे गोळा करू शकतात, कारण या काळात तुम्हाला लोकांना दिलेले जुने कर्ज परत मिळू शकतात. शक्यता आहे की तुम्ही यावेळी आपल्या कुठल्या नवीन परियोजनेवर लावलेले काही धन अर्जित करू शकतात. या सप्ताहात कुटुंबातील कोणी सदस्यांच्या समोर तुमच्या काही राजची माहिती उघडू शकते. या यामुळे तुम्हाला खूप अपमानित वाटेल. यामुळे तुमच्या प्रतिष्ठेचेही नुकसान होईल. तुम्ही या सप्ताहात आपल्यावर एकापेक्षा अधिक कार्याची जबाबदारी घेऊ शकतात. या कारणाने तुमच्यावर कामाचा बोजा वाढू शकतो. यामुळे तुमच्या मानसिक तणावात वृद्धी होईल. सोबतच तुम्ही काही कार्याला वेळेवर पूर्ण करण्यास असमर्थ असाल. या सप्ताहात या राशीतील लोकांना आपल्या गुरुजनांसोबत वाद करण्यापासून बचाव केला पाहिजे, अथवा तुमच्या प्रतिमेला नुकसान होण्याची शक्यता अधिक राहील. म्हणून त्यांच्यासोबत बोलण्याच्या वेळी आपल्या शब्द आणि भाषेचा वापर विचारपूर्वक करा. तुम्ही नियमित 11 वेळा ओम हनुमंते नमःचा जप करा. तुम्ही नियमित 22 वेळा ओम दुर्गाय नमःचा जप करा. असे 2 उपाय आहेत. एक तर तुम्ही नियमित 11 वेळा ओम हनुमंते नमःचा जप करा. हे दुसरं आहे, हा बस एवढाच आहे. 11 वेळा ओम हनुमंते नमःचा जप करा. कुंभ राशी. या राशीतील लोकांचे स्वभाव, या व्यक्ती बुद्धी प्रामाण्यवादी असतात. ही बौद्धिक तत्वाची रास आहे. त्यांना प्रिय बोललेले आवडते आणि अप्रिय बोलणे सहन होत नाही. या राशीत योगी, तपस्वी, सत्यखोजी, संवेदनशील, कुटुंबप्रेमी, समाजप्रिय असे गुणधर्म कुंभ राशीतील लोकांमध्ये आढळतात. या राशीतील प्रौढ जातकांना या पूर्ण आठवड्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी करण्याची आवश्यकता आहे. यासाठी सकाळ संध्याकाळ पार्कमध्ये जाऊन जवळपास 30 मिनिटे चाला आणि जितके शक्य असेल धुळीने भरलेल्या ठिकाणी जाऊ नका. ही वेळ तुम्हाला आर्थिक रूपात सबल बनवेल. या काळात जुन्या काही गुंतवणुकीने तुम्हाला फायदा तर होईल, सोबतच जर तुम्ही काही कर्ज घेतले होते तर तुम्ही ते चुकवण्यातही यशस्वी राहाल. या व्यतिरिक्त तुम्हाला धनाला घेऊन स्वतःला संतुष्ट न ठेवता
सुरुवातीपासूनच अधिक धन कमावण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असेल. तुमचा खोडकर स्वभाव सामाजिक मेळीच्या जागी तुमच्या लोकप्रियतेत वाढ देईल. यामुळे समाजात तुमच्या मान सन्मानात वृद्धी होण्यासोबतच तुम्ही बऱ्याच गणमान्य लोकांचे लक्ष आपल्याकडे अधिक आकर्षित करण्यात यशस्वी राहाल. यावेळी आपल्याला दीर्घ आणि अभिमान न बाळगता आपल्या उद्दिष्टांकडे शांतपणे पुढे जाणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका आणि यश मिळण्यापूर्वी प्रत्येकासमोर आपली कार्डे उघडू नका. याची जबाबदारी घ्या. या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या व्यवहारामध्ये बरेच बदल होतील, ज्यामुळे या राशीचे विद्यार्थी आपल्या बरोबर वादविवाद करू शकतात. तथापि त्यांना असे कोणतेही भांडण टाळण्याची आवश्यकता आहे. अन्यथा इतर शिक्षक आणि आपल्या वर्गमित्रांमधील आपली प्रतिमा खराब होऊ शकते, ज्यामुळे आपण भविष्यात त्यांच्या मदतीसाठी आणि सहकार्यापासून स्वतःला वंचित कराल. शनिवारी भिकाऱ्यांना तांदूळ दान करा. उपाय आहे, शनिवारी कुंभ राशीच्या लोकांनी भिकाऱ्यांना तांदूळ दान करावे. पुढील राशी मीन. मीन ही 12वी रास. या राशीत भावुक, अध्ययनशील, आध्यात्मिक, विनम्रता, सज्जनशीलता असे गुणधर्म मीन राशीत आढळतात. मागील सप्ताहात अपचन, गुडघेदुखी, डोकेदुखी सारख्या समस्यांना घेऊन जे जातक आतापर्यंत सहन करत होते, ते आता या सप्ताहात आरोग्य जीवनाचे महत्व समजून त्यात सुधार करण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या या प्रयत्नांना पाहून तुमच्या जवळचे लोक आनंदी होतील. सोबतच ते तुमचे प्रोत्साहनही वाढवू शकतात. तुमच्या चंद्र राशीच्या शनीच्या 12व्या भावात उपस्थित असल्या कारणाने या सप्ताहात तुम्ही आपली मेहनत आणि सातत्याने बऱ्याच संधी प्राप्त करू शकाल. यामुळे तुम्ही पैसे बनवू शकाल. यासाठी तुम्हाला आपली सेव्हिंग डोळे बंद करून गुंतवणूक करण्याच्या ऐवजी पारंपरिकदृष्ट्या त्याला काही उत्तम योजनेत गुंतवणूक करण्याची आवश्यकता असेल. घरातील लहान सदस्यांसोबत या सप्ताहात वादविवाद तुमच्या मनात कटुता निर्माण करेल. त्यामुळे तुमच्या मानसिक तणावात वाढ होण्यासोबतच तुमच्या आणि तुमच्या नात्यामध्ये दूरी येऊ शकते. करिअर राशी भविष्याच्या संकेतानुसार जर तुम्ही पेशावर खेळणे जोडले आहे आणि कुठल्या चांगल्या नोकरीमध्ये कार्यरत आहे, तर हा सप्ताह तुमच्यासाठी बराच महत्त्वपूर्ण राहणार आहे. कारण या काळात तुम्हाला आपल्या क्षेत्रात पुढे जाण्यात बऱ्याच संधी मिळण्याची योग बनत आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा सप्ताहात बराचसा वेळ असेल, जो त्याचा सदुपयोग करून आपल्या ज्ञानात वृद्धी करू शकते. अशा त्या रिकाम्या वेळात झोपून किंवा मित्रांसोबत मौज मस्ती करून वेळ बिघडवू नका. तसेच काही पुस्तके वाचा किंवा तुम्ही काही कोर्समध्ये ऍडमिशन घेऊनही आपल्या वेळेचा योग्य वापर करू शकतात. मंगळवारी देवी दुर्गेसाठी यज्ञ हवन करा. मीन राशीचा उपाय आहे, मंगळवारी देवी दुर्गेसाठी यज्ञ हवन करा. हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नसेल माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती. तसेच माझे रोज आजचे पंचांग हा भाग प्रदर्शित होत असतो. त्यामध्ये मी रोज काही ना काही उपाय सांगत असतो. तर तो भाग तुम्ही अवश्य बघावा. त्यातून तुम्हाला देखील लाभ होईल. थँक यू. धन्यवाद. धन्यवाद.